सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांनाच मिळणार दिवाळीचा बोनस. पात्र महिलांच्या यादी. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. सरकारने नुकतीच या योजनेअंतर्गत एक आनंददायी घोषणा केली आहे, जी निश्चितच महिलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिलांची दिवाळी आणखी गोड होणार आहे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला एक चांगला बूस्टर मिळणार आहे. दिवाळी बोनसची रूपरेषा. या महिलांना मिळणार दिवाळी बोनस. 5,500 रुपये. पहा कोणाला मिळणार लाभ. सरकारने जाहीर केलेल्या या विशेष बोनस अंतर्गत काही निवडक महिलांना 2,500 रुपयांचा अतिरिक्त बोनस मिळणार आहे. हा बोनस आधी दिलेल्या 3,000 रुपयांच्या चौथ्या हप्त्यासोबत जोडला जाईल. यामुळे या महिलांच्या खात्यात एकूण 5,500 रुपये जमा होतील. ही रक्कम त्यांच्या दिवाळीच्या खर्चासाठी एकूण एक मोठा आधार ठरणार आहे. परंतु हा बोनस मिळण्यासाठी काही विशिष्ट अटी लागू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल याची खात्री केली जाईल. बोनस मिळण्याच्या अटी. सरकारने या बोनससाठी काही ठोस निकष ठरवले आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असणे आवश्यक आहे. दुसरी अट अशी आहे की त्या महिलांनी कमीत कमी 3 महिन्याचा लाभ या योजनेअंतर्गत घेतला असावा. तिसरी अट म्हणजे महिलेचा आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं अनिवार्य आहे. शेवटची परंतु तितकीच महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलांनी योजनांचे सर्व नियम आणि अटीचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. या अटीमुळे योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच मिळेल याची खात्री होईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 4 हप्त्यांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सरकारने दिवाळीच्या आनंदाला दुप्पट करण्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांनी ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित करून वितरित केले. ज्या महिलांना योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आधीच मिळाला होता, त्याच्या खात्यात ऑक्टोबर नोव्हेंबर एकत्रित 3,000 रुपये जमा करण्यात आले. याशिवाय काही महिलांच्या बाबतीत ज्यांच्या खात्यात पहिल्या 3 हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते, त्यांना चौथ्या हप्त्यात एकूण 7,500 रुपये मिळाले. या निर्णयामागचा उद्देश स्पष्ट आहे. महिलांना त्यांना सणासुदीच्या खर्चासाठी पुरेसा आर्थिक आधार देणे. सरकारचा हा निर्णय महिलांच्या आर्थिक गरजा समजून घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या महिलांना मिळणार दिवाळी बोनस. 10,000 रुपये. बोनस रकमेची पडताळणी. लाभार्थी महिलांसाठी त्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे की नाही हे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासणे. या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे याची खात्री होऊ शकते. दुसरा मार्ग म्हणजे बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर येणारा SMS मेसेज. हा मेसेज न आल्यास महिला थेट बँकेत जाऊन आपले पासबुक अपडेट करू शकतात आणि खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करू शकतात. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी पाऊल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नाही, तर ती महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या योजनेमागील मूळ उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे हा आहे. दिवाळी बोनसची घोषणा या उद्देशाला अनुसरून केली गेली आहे. हा बोनस महिलांच्या सणासुदीच्या खर्चाला हातभार लावण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देखील देतो. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळत आहे. त्यांना हे जाणवत आहे की त्यांच्या गरजा समजून घेतल्या जात आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे महिलांच्या आत्मविश्वासाला बळकटी देते आणि त्यांना समाजात अधिक सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहित करते. लाडकी बहीण योजना आणि त्यातील दिवाळी बोनस सारख्या उपक्रमाचे दूरगामी परिणाम अत्यंत सकारात्मक असतील. प्रथम, यामुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढेल. त्या स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतील आणि कुटुंबाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत अधिक सहभागी होऊ शकतील. दुसरे, या आर्थिक सशक्तीकरणामुळे महिलांचा सामाजिक दर्जा सुधारेल. त्या समाजात अधिक आत्मविश्वासाने वावरू शकतील आणि त्यांच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाईल.
तिसरे, या योजनेमुळे महिलांमध्ये बचतीची सवय वाढेल. नियमित मिळणारी रक्कम त्यांना भविष्यासाठी योजना आखण्यास मदत करेल. चौथे, आर्थिक स्वावलंबनामुळे महिलांवरील अवलंबित्व कमी होईल आणि त्यांना कौटुंबिक हिंसा किंवा इतर अन्यायापासून संरक्षण मिळेल. शेवटी, या योजनेमुळे महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागेल. त्या स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित होतील, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्या इतरांना रोजगार देऊ शकतील. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि समाज या सर्वांची जबाबदारी आहे. सरकारने योजनेची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून अधिकाधिक महिलांना याचा लाभ मिळू शकेल. प्रशासनाने योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे गरजेचे आहे, तर समाजाने या योजनेबद्दल जागरूकता पसरवणे आणि पात्र महिलांना योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे. या महिलांना मिळणार दिवाळी बोनस 5,500 रुपये. पहा कोणाला मिळणार लाभ. जनधन खाते धारकांना मिळणार 3,000 रुपये. पहा तारीख आणि वेळ. या महिलांना मिळणार दिवाळी बोनस 10,000 रुपये. 1 नोव्हेंबर पासून आधार कार्ड वरती नवीन नियम लागू. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.